अगं एवढं काय महत्वाचं काम आहे? हं? कोणाला तरी सांगायचं की मला आयुष्यभर मक्तेदाराची सून बनून राहायचंय. म्हणजे आलेच मी. हं? अगं अगं हळू. बाकी काय पण म्हणा तेजला, आपल्या हानकी बडी वहिनी म्हणजे रणरागिणी आहेत, रणरागिणी. आता एवढं पायात काटा घुसला, एवढ्या अडचणी आल्या, अहो चालता येत नव्हतं तरी पण त्यांनी देवीचं टाक देवळापर्यंत नेला. याला म्हणायची जिद्द, चिकाटी. खेळाडू आहेत त्या, जिद्द चिकाटी त्यांच्याकडे नसणार तर मग कोणाकडे असणार? भारीच आहे तुझी वहिनी, आपला चॉईस चुकत नसते. धनगर एक सांगू काय? दोन सांगा. सॉरी सिरियस आहे, सांगा सगळं. थंडर, तो काटा त्यांच्या पायात घुसला खरा, पण माझ्या काळजात धस्स झालं. त्यांना एवढंच पण काही झालेलं ना, मला सहनच होत नाही. तुमचं त्यांच्यावर प्रेम आहे. ये प्यार का जादू है तेजा बाबू. ठीक आहे, आधी पण होत, आत्ता पण आहे आणि इथून पुढं पण असंच राहणार. हाँ, म्हणून तर दुनिया की कोई भी दीवार आपको एक दूसरे से अलग नहीं कर सकती. तेजदा, म्हणजे मला केव्हापासून प्रश्न पडलाय, मी तुमचं त्यांच्यावर प्रेम आहे आणि आता त्या पण तुम्हाला आता फॉर झालेत, म्हणजे जरा जुळून जुळून घ्यायला लागलेत. मग अडले कशात? तुमची ही लव्ह स्टोरी पुढे का जात नाही? तर नशीब साथ देईना झाले रे, बाकी काय. नशिबाचं काय घेऊन बसलाय तुम्ही? हा बरखुरदार, तुम्हारे प्यार के आगे नसीब भी सर झुकाएगा. हा, तुम्हारे प्यार के आगे नसीब भी सर झुकाएगा. आएगा आएगा तेजादा, तुम्हारा टाइम भी आएगा, वो दिन भी आएगा. झालं का रमावतीचा प्राण? जा माझ्यासाठी प्रोटीन शेक घेऊन ये, नाही तर तुझ्यातला प्राण बाहेर काढीन. जा बरखुरदा. प्राण करते. बाबळीचा काट आहे तो, लई कळ बसते मला माहितीये ना. अहो ऐका माझं, इथं बसा, त्रास होईल तुम्हाला. चालाल या. तेजपाता, आता ही परडी माझ्या डोक्यावरून उतरेल, ती थेट मंदिरात. मी दीपमाळ विजली कशी काय नाही? कुठल्या तरी पुण्यवान सौभाग्यवतीनं देवीकडे कौल मागितलाय आणि देवीनी कौल दिलाय. लयच रुतलाय ग काटा, पण हा काटा जास्त बोचतोय का त्या पोरीनं तुझा अधिकार हिसकावून घेतला हे जास्त बोचतोय? काना मागून आली आणि तिखट झाली ही कालची पोर. मार मार ना, मलाच मारतो, माझंच तोंड फोड.
त्या पोरीचं तोंड फोडायची वेळ आली ना माई, तेव्हा गप्पा बसलीस तू. काय म्हणली होतीस तेव्हा? आमचे हात दगडाखाली आहेत, आमचं राजकारण तुला नाही कळायचं. शाले वेळ येऊ दे, शाले वेळ येऊ दे, वेळ येऊ दे. माई, तुझ्या राजकारणाचा चावून चावून चोथा करून थुकून टाकलाय त्या पोरीने. आता काय सांग ना, सांग सांग आता काय? माझ्याकडे डोळे वटारून बघण्यापेक्षा आहे ना, त्या पोरीचं काय करायचं ते बघ. आता तरी तिच्यावर काहीतरी जालीम इलाज कर. तिच्यावर इलाज करायचा म्हणून आजीला या घरामध्ये आणलं. त्या पोरीनं आजीला पण स्वतःच्या पदराशी बांधून घेतले. आजी आपलं दिवस रात्र नुसतं माझी नाचून माझी नाचून माझी नाचून एवढंच करत असते. एवढं प्रेम आजीने माझ्यावर सुद्धा नाही केलं. तुला माहिती आता तिथं काय चाललंय? आजी त्या पोळीच्या जखमांना मलम लावत गोंजारात बसलीये तिला. तू बस इथं तडफडत. माई, आज त्या पोरीनं तुझ्याकडनं तुझे अधिकार हिसकावून घेतलेत. हे जर असंच चालत राहिलं ना, एक दिवस ती तुझं पोरगं तुझ्याकडनं हिसकावून घेईल. चूक झाली आमच्याकडून. आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक झाली. गटरातल्या त्या बेडकाला सोन्याच्या विटावर आणून बसवलं आम्हीच. भविष्याचा विचार करत होतो, इलेक्शनचा विचार करत होतो. म्हणलं नाही, आत्ता काही करायचं नाही. एवढं इलेक्शन होऊ जाऊ देत, कुठं गालबोट नको लागायला. थांब थांब. नाही, आत्ता वेळ काढण्यात काही अर्थ नाही. वैताई जगताप, गंज का खेळा आहेस तू, गंज का खेळा. तुझ्या विषानं आमचं साम्राज्य संपवण्याआधी